शेतकरी स्वयंपूर्ण आणि कर्जमुक्त होण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेले निर्णय व प्रयत्न, शासनाने खरंच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले असं मास्तर मत. कारण शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलं कारण शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही. 2022 ला कर्जदार शेतकरी किती होते, आता किती आहेत? 2022-23 ला 61,15,000 कर्जदार शेतकरी होते आणि 25-26 ला ती संख्या घटून 42,17,000 आली. शेतकरी सक्षम, आता सगळेच तसे सक्षम असावे. कारण काय? तुम्ही कर्जमुक्त केलं, त्याला कर्ज बँकेदाराच भरू देत नाहीत. शेतकऱ्याची संख्या कमी का झाली? शेतकऱ्यांना गरज नाही का पीक कर्जाची? आपण सगळे शेतकरी राजकारण सोडून द्या, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आपण सगळे आपले ग्रामीण भागाचे जे आमदार आहेत असा एक शेतकरी दाखवा त्याला कर्जाची गरज नाही, तुमच्यासारखे सोडून. मी कमी का झाले हे विचारतोय. 22-23 ला 61,15,000 शेतकरी होते, ती संख्या घटून 42,17,000 का आली? तर ह्याच्या मागची काय कारण आहेत? यात सरकारनं सुधारणा करणं गरजेचं आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांना नाईलाजानं सावकारदारात जावं लागतं. ज्यांना ओटीएस केलं ज्या शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांना बँका कुलिंग ऑफ पिरियडच्या नावाखाली परत कर्ज देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. काय बँकांचा 5-5, 7-7 वर्ष कुलिंग ऑफ पिरियड आहे. एखाद्याने ओटीएस केलं तर त्याला परत फेर कर्ज मिळत नाही, पुनर्कर्ज मिळत नाही. नाईलाजानं शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जावं लागतं. सावकाराकडनं टक्केवारीवर किती टक्क्याने कर्ज देतात आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि शेतकऱ्यांनी जमीन, शेती, घर सगळे सावकार हडप करतात. सिबिलच्या बाबतीत आपण नुसतं घोषणा करतो. आजही बँका, राष्ट्रीयकृत बँका असू द्या, आजही सिबिल बघितल्याशिवाय, सिबिल खराब असलं तर कर्ज देत नाहीत. ही वस्तुस्थिती ही तर मान्य करा. कुलिंग ऑफ पिरियड नाही, क्रॉप लोनला सुद्धा सिबिल खराब असलं देत नाहीत. तुम्ही चुकीच्या गोष्टी समर्थन करू नका. जी वस्तुस्थिती ती मान्य करा. निर्देश दिले पण अंमलबजावणी होते का? आता निर्देश देतात. दरवर्षी स्टेट लेव्हल बँकेट कमिटीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री सांगतात सिबिल बघणार नाही, सिबिल बघितलं तर आम्ही गुन्हे दाखल करू. एक गुन्हा दाखल झाला का महाराष्ट्रात? नुसती घोषणा, तुम्ही निर्देश देता, देण्याबद्दल आमचं म्हणणं आहे, पण त्याची अंमलबजावणी होते का? कुलिंग ऑफ पिरियड याच्या नावाखाली बँकाचा जो कुलिंग ऑफ पिरियड आहे, शेतकऱ्याला परत कर्ज दिलं जात नाही. ह्या बाबतीत काय करतात का आपण? नुसते निर्देश देऊन होणार नाही, याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे. नुसतं निर्देश द्यायचं, टीव्ही पुढे येऊन सांगायचं शेतकरी खुश, पण परत प्रत्यक्षात काय होतं हे बघितलं पाहिजे ना. शेतकऱ्यांची संख्या कमी व्हायचं कारण हे आहे, कुलिंग ऑफ पिरियड आणि सिबिल. त्यामुळे या